ताई आपलं नाव आणि पत्ता सांगा. सौभाग्यशाली किरण कांबळे. बरं, गाव राणा डोंगरगिरी. डोंगरगिरी. अच्छा अच्छा. आणि तालुका कोणता आहे तुमचा? मालेगाव तालुक्यामध्ये, जिल्हा वाशिम. बरं बरं. तर आपण हे कॅप्सूल इमोरिज जे आहे हे या बाळासाठी वापरली नाही का? काय प्रॉब्लेम होता त्याला तब्येतीचा? तो 7व्या महिन्याचा नव्हता आणि त्याला काचा ठेवायला सांगितलं. असं म्हणजे हे 7व्या महिने बाळ जन्माला आलं त्याच्यामुळे कमजोर होतं आणि म्हणून डॉक्टरांनी काचामध्ये ठेवायला सांगितलं. काचा पेटीत ठेवायला सांगितलं होतं, काचामध्ये. बरं बरं. तर मग तुम्ही ठेवलं का काचामध्ये त्याला? नाही, डॉक्टरांनी सांगितलं होतं ठेवायला. बरं, मग तुम्हाला आपल्या या जे कॅप्सूल इमोरिज धन्वंतरीचं आहे याची माहिती मिळाली किंवा हे दिल्यामुळे काचा पेटीत ठेवण्याचं काम पडणार नाही. कोणी सांगितली होती माहिती इमोरिजची? त्या ताईने. अच्छा. बरं, तुम्ही यांना माहिती सांगितली की एकदा हे वापरा, तुम्हाला अनुभव असल्यामुळे. बरं, तर हे किती दिवस दिली गोळी? चालूच आहे सध्या, पण दुसऱ्या दिवशी चालू केली. अच्छा, म्हणजे जन्मल्या दुसऱ्या दिवशी चालू केली. अरे वा वा, व्हेरी गुड. तर ती चालू करून आता किती दिवस झाले? 4 महिने होते. 4 महिने झाले. बरं, मग त्याला काचा पेटीत ठेवायचं म्हणजे त्याचं थोडं डोकं बी हे होतं, नरम लवचिक होतं. असं मध्ये पण फरक पडलेला. म्हणजे त्याचं डोकं नरम होतं म्हणता असं? अच्छा अच्छा, लवचिक होतं. तर आता मात्र नॉर्मल झालं, आता नॉर्मल जसं पाहिजे तसं. बरं बरं. म्हणजे मनाला एक रिझल्ट आले तुमच्या कॅप्सूल इमोरिजमुळे? बरं बरोबर, चालेल. मग छान रिझल्ट आला. तर या कॅप्सूल इमोरिजच्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं पूर्ण समाधान आहे? बरं, मग आता असे काही बाळं 7व्या महिने जन्माला येतात, बरेच कमजोर असतात, मग त्या कुटुंबाला तुम्ही काय सांगू शकणार आता या गोळीच्या बाबतीत? आम्हाला रिझल्ट मिळाला, तुम्ही सुद्धा घ्या. हा, की तुम्ही सुद्धा प्रत्येक लहान बाळाच्या घरी हे वापरल्या गेलंच पाहिजे. चालेल चालेल चालेल. हे धन्वंतरीचं कॅप्सूल इमोरिज. चला, म्हणजे आज हे बाळ किती महिन्यात झालं? 4 महिन्याचं. आता मात्र तंदुरुस्त आहे. आता 8 किलो वजन आहे त्याचं. आता वजन 8 किलो आहे. अरे वा वा. आणि जन्मलं त्यावेळेस किती होतं? 1.25 किलो. 1.25 किलो कमजोर होतं. अच्छा अच्छा, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल. म्हणजे अर्थात तुमचं धन्वंतरीच्या या गोळीबद्दल इमोरिजबद्दल समाधान आहे. चालेल चालेल, ठीक आहे.